पुतण्या काकांची भेट, मनोमिलन शक्य आणि अशक्यही. महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याची स्क्रिप्ट पडद्यामागे लिहिली जात आहे, तर दुसरीकडे पवार कुटुंबात सुद्धा एकीची स्क्रिप्ट तयार केली जात आहे. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. इकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पवार फॅमिलीच्या एकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काका शरद पवार यांचा हात धरून राजकारण शिकलेल्या अजित पवार यांनी 2.25 वर्षापूर्वी वेगळी वाट ठरली. शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि पक्षचिन्ह देखील काढून घेतलं होतं. भाजप बरोबर हात मिळवणी करत अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला होता. यानंतर 2.25 वर्षाचा काळ निघून गेला. या काळात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांना फार कमी वेळा सोबत पाहिलं गेलं. पण अलीकडच्या काही दिवसात दोन्ही नेत्यांच्या 3दा भेटी झाल्या आहेत. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न देशभरातील लोकांना पडला आहे. जर काका पुतना पुन्हा एकत्र आले तर याचा परिणाम महाराष्ट्रापासून दिल्लीच्या राजकारणावर पडेल, यात काही शंका नाही. सुप्रिया सुळे यांनी 2 दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की पवार कुटुंब कधी वेगळं नव्हतं. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतील, पण यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कधीच बिघडले नाहीत. शरद पवार यांच्या बाबतीत अजित पवारांचा नरमाईचा सूर आहे. याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की जर अजितदादा नरम झाले असतील तर याचे सर्वांनी स्वागत केले आहे. यानंतर दोन्ही गट एकत्र होण्याच्या शक्यतेवर त्यांनी सांगितले की अजून असा काही प्रस्ताव नाही, पण शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सांगितले होते की पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे. दोन्ही गटांनी एकत्र येण्यासाठी एका गटाला त्यांची विचारधारा बाजूला ठेवावी लागेल. शरद पवार आणि अजित पवार यावर निर्णय घेतील. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.